शालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे केळ्याचे वेफर्स कसे बनतात ते दाखवण्यासाठी। काय असतं, माणसाला आयुष्यामध्ये वरण भात भाजी पोळी हे सगळं मुख्यांना खावं लागतंच, पण त्याच्या पलीकडे पण इतके सुंदर सुंदर पदार्थ बनत असतात ना, आणि मी त्यांना कधी स्थान द्यायचं, तर ते स्थान द्यायचं असतं चहा बरोबर। आणि तो चहा बरोबर ते आयटम खाल्ले ना, चहा अगदी सुंदर होऊन जातो आणि तो चहा पिण्यात अर्धा तास कसा कटतो हे कळतच नाही। महाराष्ट्रातले प्रसिद्ध आणि एक नंबरचे केळ्याचे वेफर्स कुठे मिळतात? तुमचं उत्तर चुकणार आहे, कारण ते मिळतात मुंबईत। हो, तुम्ही ऐकताय ते खरं आहे, कारण मुंबईत इतके सुंदर आणि विलक्षण वेफर मिळतात, ते महाराष्ट्रात कुठेही मिळत नाहीत। मी महाराष्ट्र फिरते, त्यामुळे मी माझा अनुभव सांगतेय। हे वेफर्स कसे बनतात, त्यांचे दर काय आहेत, ते वेगळे का आहेत, हे सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे। चला तर मग व्ह्युअर्स, तुम्हाला ओळख करून देते। यांचं नाव आहे विक्रम ठाकूर। नमस्ते। नमस्ते। तुमचं बोरिवली भाजी मार्केटमध्ये पण दुकान आहे ना? हा, तिथे जुनं आपलं शॉप आहे। आता इथे 2 वर्षापासून नवीन चालू केलंय, TPS रोड सावरकर गार्डनच्या बाजूला। अच्छा, पण तिथे आता तुम्ही माल बनवत नाही, सगळा माल इथे बनवता? हा, माल इथे बनवून आपलं भाजी मार्केटमध्ये सेलिंगला जातो। तुमचं बोरिवलीमध्ये किती वर्ष व्यवसाय आहे? 25 वर्षापासून। अच्छा, आणि तुम्ही मूळचे कुठले आहात? आम्ही मूळ सोलापूरचे आहेत। सोलापूरचे आहात? आणि या धंद्यामध्ये जास्त करून उत्तर प्रदेश मधल्या लोकांचं वर्चस्व आहे। मग याच्यामध्ये तुम्ही तुमची खासियत जी टिकवून ठेवलेली आहे, तर त्याबद्दल मला सगळं दाखवणार ना? हा, नक्की दाखवणार। यांचा सेटअप तर रेडी आहे, चला बघूया यांचे वेफर कसे बनतात ते। नमस्ते दादा, आपका नाम क्या है? जनार्दन प्रजापति। यांचं नाव आहे जनार्दन प्रजापती। आपण सुरू करायचं? अभी क्या कर रहे हैं? अभी केला छिल रहा है। अच्छा, पोत्यातून त्यांनी केळी काढलेली आहे आणि ते त्याला एक छान चीर देऊन व्यवस्थित सोलून घेत आहे। ही कोणत्या प्रकारची केळी आहे? ही आपले केरलावरी साऊथ इंडियनची केळी। अच्छा, मग तीच वापरता का तुम्ही? हा, येलो चिप्ससाठी तीच केळी वापरली जाते। आणि जे तुम्ही असे ते पातळ पातळ चिप्स बनवता त्यासाठी कोणती ती आपली वापरता? कच्ची केळी असते, ती महाराष्ट्राची केळी असते। अच्छा, मग ती पण दाखवणार ना? हा, दाखवणार ना। व्ह्युअर्स, ही केरळवरनं येणारी केळी आहेत। ही अशी दणकट आणि मोठी असतात, आणि आपण जे पिवळे जे चिप्स खातो ना, जे जरा जाड असतात, ते ह्याच्यापासून बनतात। बघा ना, यांचा साईज केवढा मोठा आहे आणि अशी घट्ट आहेत, एकदम जबरदस्त आहेत। ही आहे जळगावची केळी। ही पण अगदी कच्ची आहेत बरं का। ही जरा आकाराला छोटी असतात, पण यांचे जे चिप्स बनतात ना, तर ते मिरं घातलेले प्लेन आणि असे नाजूक असतात, ते सगळे याच्यापासून बनतात। आता ते कढईमध्ये तेल गरम करायला टाकतात। यासाठी आपण कोणतं तेल वापरतो? आपल्याकडे डबल फिल्टर रिफंड पाम तेल आहे। हा, पाम तेलामध्ये आपले चिप्स चांगले टिकतात, काय खराब होत नाही, वास येत नाही, आणि चांगल्या क्वालिटीचं आपण पाम तेल वापरतो। पाम तेल का वापरता? पाम तेलामध्ये तळल्यानंतर ते वस्तू टिकते, चांगली असते, स्वादिष्ट लागतं खायला। मोठमोठ्या कंपन्या आहेत, बालाजी, हल्दीराम, आपला गार्डन, हे सगळे पाम तेलामध्येच बनवतात। म्हणून आम्ही 25 वर्षापासून अनुभव आहे की पाम तेलामध्ये चांगल्या क्वालिटीचे आपले पदार्थ टिकतात, म्हणून आम्ही सगळे पाम तेलच वापरतो। व्ह्युअर्स, मोठमोठ्या कंपन्या पाम तेलातच तळतात, कारण त्याच्यामध्ये सगळा स्वाद असतो, तो टिकतो आणि हलका होतो। तुम्ही जर का त्याला शेंगदाणा तेल वापरलं, सूर्यफूल तेल वापरलं किंवा दुसरं कोणतं तेल वापरलं, तर तो पदार्थ जड होतो, तो असा बसतो, चिकचिकीत होतो आणि त्याला वास लागतो। म्हणून हे जे बाहेरचे पदार्थ असतात ते कायम पाम तेलातच तळून आपल्याला दिले जातात। आता तेल तापायला लागलेलं आहे। आता याच्या पुढचं काम अगदी जलद गतीने होणार आहे। ते जसं तापेल तसं फटाफट फटाफट याचे वेफर करून तेलामध्ये सोडले जाते। आता त्यांनी 4 केळी हातात धरलेली आहे आणि ती 4ही केळी ते एकदमच दिसतायत। अरे बापरे, हे म्हणजे अचाटच काम आहे यांचं। वा, आणि काय मस्त ते काप असे तरंगायला लागलेत तेलामध्ये, मस्तच। त्यांची किशणी बघा किती भारी आहे, आणि अशी 4 केल्यामुळे ना खरंच पटापट होतं हे सगळं। हे घरी आपल्याला करणं शक्य नाही आहे।
4 केळ्यांमध्येच कढई पूर्णपणे वेफर्सनी भरून गेली. अशाच पद्धतीनं 4 केळी एकत्र करून ते भराभर किसून घेतात. हे तयार व्हायला किती वेळ लागतो? हे तयार होण्यासाठी 10 ते 15-20 मिनिटांमध्ये तयार होऊन जातात. अच्छा, आणि तुम्हाला कसं कळतं हे झालं? हे झाल्यानंतर ते आपोआप चिप्स वर येतात. हा. तयार झाल्यामुळे ते आम्हाला समजतं, आम्ही त्याला काढून घेतो. आणि ते वाजतात वगैरे का खडखड? नाही वाजत नाही, तो काय आपलं कारागीरला ते चेक करून समजतं की माल अच्छा. रेडी झालाय म्हणून. हाताने चेक करतात का? हाताने चेक करतो. एका वेळेला साधारण किती किलो माल तयार होतो? एका घण्यामध्ये कमीत कमी 1.25 किलोपर्यंत माल निघतो. हो. हा. आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि वेफर्स आता फुलून वरती यायला लागलेत बघा. आणि दादा हळूहळू त्याच्यामध्ये झारा हलवत आहेत, म्हणजे वेफर खाली बसणार पण नाही आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित तळून होतो. आता छोट्या कळ्यांच्या वेफरची तयारी पण एका बाजूला सुरू आहे. केळ्यांची खालची डोकं ते काढून घेत आहेत आणि केळी सपासप कापून मोकळी करून टोकेत टाकली जाते. दादांनी गरम तेलातच हात घातला आणि एक वेफर काढून घेतला, तोडून पाहिला आणि डिक्लेअर केलं की तो झालेला आहे. आणि मस्त सगळे वेफर जाळीवरती काढून निथळायला ठेवली. ही पण अशी बरीच 7-8 केळी एकत्र धरतात आणि किसून तेलामध्ये सोडतात, त्याचे वेफर्स बनवायला टाकतात. ही आकाराने छोटी असल्यामुळे 7-8 हातामध्ये घेतलेली आहेत आणि सपासप किसून त्याचे वेफर्स बनवून तळायला टाकलेले. वेफर्स तळायला टाकून 10 मिनिटं झालेली आहेत आणि हे मिठाचं पाणी बनवलेलं आहे. आता याचं काय करतात ते पाहूया. एवढ्या घाण्यामध्ये त्यांनी फक्त 1 पळी मिठाचं पाणी टाकलेलं आहे. आता किती खारट आहे ते मी सांगते. कहर खारट आहे अगदी, म्हणजे याच्यापुढे याच्यात मीठ जाऊ शकत नाही, इतकं खारट आहे. आणि ते 1 पळी घातलेलं आहे आणि ते तेवढ्या घाण्याला पुरेसं हो गया. आणि टाईम आहे पण फुलून ते वरती आलेले. आता हे झालेले आहेत आणि दादा ते काढून घेतात. आता आपण लांब लांब वेफर्स कसे बनतात ते पाहूया. आता 2-2 केळी घेऊन ते लांब लांब वेफर्स सोडून घेत आहेत. आणि पुढची प्रक्रिया सेम मगाशी जशी केली तशीच. मिठाचं पाणी तर टाकलं, पण मिरी किंवा तुम्हाला मसाल्याचे हवे तर ते सगळं नंतर मिक्स केलं जातं. आता हे लांब केळ्याचे वेफर झालेले आहेत आणि ते काढून घेत आहे. व्ह्युअर्स, हे केरळचे वेफर्स आहेत. हे पिवळ्या रंगाचे आहेत. यांचा भाव आहे 110 रुपये पाव किलो. यांच्यावरती फक्त मीठ घातलेलं आहे. आणि हे जे आहेत हे पण केरळच्या केळ्यांचेच वेफर्स आहेत. हे गोड आहेत. याची पण किंमत 110 रुपये पाव. हे जळगावच्या केळ्यांचे वेफर्स आहेत. हे मिरं लावलेले आहेत. यांचा भाव आहे 90 रुपये पाव. हे फक्त मीठ लावलेले आहेत. यांचा पण भाव आहे 90 रुपये पाव. हे मसाला घातलेले आहेत. हे पण 90 रुपये पाव. आणि हे टेडेमेडे, हे पण 90 रुपये पाव. हे पण टेडेमेडेच आहेत, पण ह्याच्यावरती डिझाईन केलेलं आहे. हे लहान मुलांना पटकन आकर्षित करतात. याच्यावरती मसाला लावलेला आहे आणि हे फक्त मीठ लावून केलेले आहे. या दोन्हीची किंमत आहे 90 रुपये पाव. जे काही खराब किंवा 19-20 आहे तर ते काढून घेतात.
आता ते त्याच्यामध्ये मिरं मिसळून घेतात. त्यांनी त्यांच्या अंदाजाने 7-8 वेळेला मिरी पावडर घातलेली आहे आणि ती अगदी चिमूटभर अशी करत त्यांनी व्यवस्थित त्याला लावून घेतली. फायनली ही 2 पाकिटं माझ्याकडे आलेली आहेत. हे आहेत मिऱ्याचे आणि हे आहेत प्लेन. तुम्हाला टेस्ट करून सांगते. वाह, या बाद आहे. तुम्हाला सांगते, हे जे वेफर्स आहेत ना, हे फक्त मुंबईतच मिळतात. हे महाराष्ट्रात कुठे मिळत नाही. याचं कारण तेल बरोबर वापरलं जात नाही आणि मग ते आपण वेफर खातो पण ते बरोबर लागत नाही. हां, आता तुम्ही काही लोक माझ्या अंगावरती याल सुद्धा, असं कसं आमच्याच गावचे वेफर श्रेष्ठ, पण ते खरं नाही आहे. मी सगळीकडे फिरते आणि मी तुम्हाला सांगते, मुंबईतले हे वेफर्स एक्सलंट, 1 नंबर. कारण ते अत्यंत पातळ असतात, गरम गरम देतात आणि अतिशय ताजे लागतात. त्यांचा स्वाद काही औरच आहे. आणि हे आता मिठाचे, फक्त मीठ, बाकी काहीच नाही. हे बघा, असा मोठा आहे. असं गरमपणा, त्याचा ताजेपणा विलक्षण आहे. हो, मला तर एकाने सांगितलं, पूर्वी म्हणे लोण्यात पण तळून द्यायचे. काय लागत असतील लोण्यातले, पण आता ती पद्धत बंद झाली आहे. मी खूप शोधले लोण्यातले, पण आता ते मिळत नाही. पण हे अशक्य. तुम्ही खाऊन बघा आणि मग माझं नाव काढा. यांचं दुकान सकाळी 9:30 वाजल्यापासनं रात्री 9:30 वाजेपर्यंत उघडं असतं आणि सगळे दिवस तर उघडं असतं. कुठलाही दिवस यांना सुट्टी नसते. आणि यांचा एक्झॅक्ट पत्ता सांगते. बोरिवली वेस्टला TPS रोडवरती सावरकर गार्डनच्या बाजूलाच हे केळ्याचे वेफर्स तुम्हाला मिळून जातील. आणि शिवाय बोरिवली वेस्टला भाजी मार्केटमध्ये रामलीला गार्डनच्या बाहेरच त्यांचा स्टॉल आहे. इथे तयार झालेला माल तिथे तुम्हाला मिळून जाईल. ठाकूर साहेब, मनापासून थँक्यू. तुम्ही इतके छान वेफर्स दाखवले आणि मी जी 25 वर्षापासून चव खाती आहे तीच मला याच्यातून मिळाली. तुमचे खूप खूप आभार. ठीक आहे, थँक्यू सो मच. दादा, मला आत्ता आपण गरम गरम तळलेले केरळी केळ्यांचे वेफर्स द्या आणि दुसरे आपले जळगावच्या केळ्यांचे वेफर्स द्या. त्याच्यावरती थोडीशी, मला अगदी थोडी मिरी पावडर आणि मीठ टाकून द्या. थोडा गरम आहे, घरी गेले की थोडं खुलं ठेवा. नंतर थंड झाल्यानंतर याला पॅकिंग करून डब्यामध्ये टाकून द्या. मी तुम्हाला केळ्याचे हे डिवाइन वेफर दाखवलेले. एकदा जरूर येऊन इथल्या गरमागरम वेफरचा आस्वाद घ्या. तुम्हालाही खूप आवडतील. बाय.